राम राम मंडळी, कसे आहात सगळेजण? माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर घरी पनीर ठेवलेले होते मस्त, त्याचे मी बारीक बारीक असे छान काप करून घेतले आणि त्याला मॅरिनेट व्हायला ठेवलं. मस्त मॅरिनेट व्हायसाठी मग दही, तिखट, मीठ, हळद आणि बिर्याणी मसाला. अरे वा, बिर्याणी बनवणार आहे. चला तुम्ही पण माझ्यासोबत मग रेसिपी बघा आणि तुम्ही पण घरी ट्राय करा. तर इथे मी बघा सगळंच टाकून घेतलं आहे, त्याला मस्त मिक्स करून घेतलेले होते आणि मी 4 लोकांसाठी बिर्याणी बनवत होती, कारण की यांच्या पप्पाला बिर्याणी खायची होती म्हणून मी बिर्याणी घ्यायला घेतलं. आणि 4 मस्त असे मोठे कांदे कापून घ्या, त्याला मस्त असं गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहे आपल्याला. ते तळल्याच्या नंतर आपल्याला तयारी करायची आहे मस्त छान, कारण की बिर्याणीचे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे. बघा इथे 4 ग्लास तांदूळ घेतलेले आहे मी आणि खडे मसाले घेतलेले आहे, लवंग, इलायची, दालचिनी, तेजपत्ता वगैरे सगळं. आणि ते मी घेतले एक मोठा पातेला, त्याच्यामध्ये टाकले पाणी आणि पाण्याला उकळी आल्याबरोबर खडे मसाले घातले. खडे मसाले घातले की पाणी इकडे शिजलेलं आहे आपले तांदूळ, आणि त्याच्यानंतर दुसरं गंजी घेतली आणि त्याच्यामध्ये टाकलं कांदे, तेल आणि सगळं काही जे फ्राय करायचे आहे ते, आणि भाजी पण घालून घेतलेली होती आणि जे पनीर मॅरिनेट करायला ठेवलेले ते पण टाकून घेतले आणि काही बाहेर काढून घेतलेले होते. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला लेअर लावायचे होतं. बघा आधी थोडंसं पनीर नंतर कांदे होते जे गोल्डन फ्राय केलेले ते टाकून घ्या आणि कोथिंबीर वगैरे. बघा असेच 5-6 लेअर लावा आणि वरून मसाला टाकून घ्या. आणि हो, आपल्याला बिर्याणी तर करायची आहे पण तिला दम पण द्यायचे आहे, तर तावा घ्या आणि ताव्यावर मस्त मांडून घ्या ते बिर्याणी, आणि बिर्याणीसोबत मस्त छाछ घ्या तुम्ही मस्त. आणि हॅप्पी राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.